दोन दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, गोरगरीब मावळ्यांच्या साक्षीनं या सह्याद्रीच्या कडेकपारीवरती स्वराज्याचं देखणं शिल्प कोरणारे छत्रपती शिवराय, ज्यांचं नाव घेताच आजही तरुणांचं रक्त सळसळायला लागतं असे क्षात्रवीर संभाजीराजे, आरक्षणाचे जनक लोकर्षी शाहू महाराज, माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री ज्यांच्यामुळे चार चौघात येऊन बोलायचं धाडस करू शकली, अशा विद्येची खऱ्या अर्थानं आद्य देवता असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, एखाद्या पुरुषाने एखाद्या बाईच्या पाठीमागे नवरा म्हणून किती भक्कमपणे उभं राहायचं असतं हे समस्त पुरुषांना दाखवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, एका हातात भिक्षेचं वाळगं आणि दुसऱ्या हातात खराटा घेऊन गावगाव स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोद्धाराचा मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मतदानाचा अधिकार दीनदलित अस्पृश्य महिलांना देऊन त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची जयंती आज तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी साजरी करतोय, ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा म्हणून ज्या ज्या महानायकांनी प्रयत्न केले त्या सर्वांच्या विचारांना आणि कृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। आदरणीय मंच, या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, आपल्या हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय राजीवजी सातव साहेब, कळमनुरीचे माननीय आमदार श्री डॉक्टर संतोषजी टारपे, आदिवासी युवक कल्याण समितीचे डॉक्टर पाचपुते, त्यांना आता 7 हत्तीचं बळ अंगात आलं असेल म्हणून कदाचित 7 पुते निघून गेला असेल, आणि खासदार साहेब आमदार साहेब या दोघांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली मंचावरची त्या सर्वांची मी सन्मानाने नोंद घेते। मंचावर उपस्थित आमच्या बहिणी सौ टारपे मॅडम आणि या ठिकाणी जमलेले बिरसा मुंडा यांच्या विचारांवरती आणि कृतीवरती मनापासून प्रेम करणारे, श्रद्धा ठेवणारे, कानाकोपऱ्यातून जंगलदऱ्यातून वाडी तांड्यावरून आलेले सर्व उपस्थित माझ्यापेक्षा वयाने मानाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली मानवाईक मंडळी, उपस्थित माता भगिनी आणि ज्यांच्या तरुणाईवरती हा भारत महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय ते सर्व माझे उपस्थित आदिवासी बांधव, तुम्हा सगळ्यांना या बिरसा मुंडा जयंतीच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। खरं म्हणजे आता या ठिकाणी बोलत असताना खासदार साहेबांनी सांगितलं आमच्या महिला वर्गाकडे बघून की संख्येने थोड्याशा महिला कमी आहेत, पुरुष वर्ग जास्त आहे आणि पुढच्या वेळेस जरा वेगळं व्हायला पाहिजे। त्यांनी ही जी स्त्रियांप्रतीची आदराची भावना व्यक्त केली त्यासाठी मी त्यांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करते। पण मी साहेबांना हे सांगू इच्छिते की आमची एक महिला ही लाख पुरुषांच्या ताकदीची असते आणि म्हणून आज जरी तुम्हाला आमच्या महिला इथे कमी दिसत असल्या तरी माझी खात्री आहे माझ्या या माता भगिनींच्या ताकदीवरती विश्वास देईल। तुम्ही आज जे जे म्हणून काही शिकला असाल, जे जे म्हणून काही ऐकलं असाल ते तुम्ही प्रत्येकाच्या ज्या नाही आल्या त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवाल, कारण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या बोलण्याबद्दल किंवा आमच्या सगळ्या एकत्रित महिलांच्या येण्याबद्दल जे काही बोललं जातं त्यावरून तुम्ही निश्चितच याबाबत खात्री बाळगा की आज इथे आपण जे जे म्हणून काही संदेश देऊ ते पुरुष घरी जाईपर्यंत विसरतील पण आमच्या बायका विसरणार नाही। सकाळी अंगण झाडताना शेजारची आली नसेल हातातला झाडू टाकेल पण आज काय काय झालं हे सांगितलं जाईल, बरोबर आहे। मग टारपेताईने गुलाबी रंगाची साडी नेसली होती, त्या नांदेडच्या ताई अशा आल्या होत्या, मग ती बाई अशीच वेणी घातली होती, तिच्या सुनेनी पदरच घेतला नव्हता, ही जी तर नात अशीच बघत होती, ती तर म्हणे नाचतच होती। कशावरती चर्चा करतोय, कुठे चाललोय, काय बघतोय, कशा पद्धतीने आयुष्य जगायला चाललो, आम्ही याचा विचार करण्यासाठी म्हणून आज एकत्र आलो। इथे एकत्र येण्याचं काय कारण आहे? आजही आम्ही खाऊ शकतो इतपत पिकवू शकतो, आजही आम्ही जगू शकतो इतपत जीवन जगत असतो, पण या पलीकडे जाऊन ज्या निसर्गाने आम्हाला माणूस म्हणून या पृथ्वीवरती जन्माला घातलेला आहे तर आम्ही माणसासारखं जगलं पाहिजे। बिरसा मुंडांनी जे काम केलेलं आहे आम्ही आज नाव घेतो, आजही मी जर ललकारी दिली छत्रपती शिवाजी महाराज की, बिरसा मुंडा की, मी सांगितलं होतं का जय जयकार करायला?
केला ना तुम्ही जय जयकार. मी अमिताभ बच्चन की म्हटलं असतं तर केला असता का? जाऊ दे, सचिन तेंडुलकर म्हणजे हे तर खूप नॅशनल हिरो आहेत ना आपले, तरी पण यांचं नाव घेतलं की अजून जय जयकार निघत नाही. पण आजही छत्रपती शिवरायांचं नाव घेते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेते, बिरसा मुंडाचं नाव घेऊन दे. आमच्या बेंबीच्या देठापासून ताकद लावून नरडेची घाटी फुलवत आम्ही जय जयकार करतो. इतकी वर्ष, 150 वर्ष झाली बिरसा मुंडा, 350 वर्ष झाली छत्रपती शिवराय, इतकी वर्ष शतकोन शतके उलटून गेले, तरी आजही या माणसांचं नाव घेतलं की आमच्या तोंडातून आपोआप जय जयकार निघतो. कशामुळे निघत असेल? अशी काय ताकद असेल त्या कर्तृत्वामध्ये? असं कोणतं काम केलं असेल की आजही त्यांचं नाव घेतलं की आम्ही सगळे एकत्र येतो, त्यांची जयंती साजरी करतो. घरी एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचा म्हटलं तर 4-4दा फोन करावा लागतो, निरोप करावा लागते. लग्न करायचं म्हटलं तर मूळ पत्रिका पाठवावं लागते, घ्यायला जावं लागते. बरोबर आहे की नाही? शिदोरी घेऊन गेल्याशिवाय माय माऊली जात नाही. आज तुम्हाला शिदोऱ्या पाठवल्या ते का कोणी? तरीही आला का? आला? आम्ही विचार केला पाहिजे. एकत्रित यायचंय, संघटन करायचं आहे, जयंत्या साजऱ्या करायची, मेळावे घ्यायचे, मोर्चे काढायचे, आरक्षण मागायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या. तर कशासाठी करायच्या? तर मी माणूस म्हणून या पृथ्वीवर जन्माला आलाय, तर मला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे. आदिवासी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारा हा बिरसा मुंडा आणि त्याची आजची जयंती म्हणून त्या दृष्टीने महत्वाची ठरते. मित्रांनो, आम्ही नाचत गातच साजरी केलीच पाहिजे, आमची दंडार निघालीच पाहिजे. विदर्भात दंडार हा शब्द आहे, तुमच्याकडे कुठलाही माहित नाही, पण आमच्याकडे आजही दंडार चालू असते. कालच कार्तिक पौर्णिमेला आमच्या गावाकडे यात्रा झाली, तर मी फोन करून विचारलं का रे दंडार निघते का अजून? तो आमच्या संस्कृतीचा भाग आहे. मी दंडार सोडा म्हणत नाही, तुमचे रीतिरिवाज सोडून द्या मी सांगत नाही, पण ज्या परंपरा, ज्या अंधश्रद्धा, जी व्यसनं माणूस म्हणून जगण्याच्या आमच्या पायरीत आडवी आडवी येत असतील त्या आम्हाला पायदळी तुडवाव्याच लागतील मित्रांनो. त्याशिवाय आम्ही आमचा माणूस पण जपू शकणार नाही. म्हणून हे एकत्र येणं, म्हणून हे विचार मंथन करणं. आता गारपे साहेबांनी सांगितलं की आम्ही शिकलं पाहिजे, आश्रमशाळा काढल्या, शिक्षणाच्या सोयी दिल्या. अहो, भरलं ताट माझ्या पुढे आहे, पण ती खायची जबाबदारी कुणाची आहे? वह्या मिळतात, पुस्तकं मिळतात, मोफत शिक्षण मिळतं, राहण्याची सोय आहे, सगळं 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 प्रशासन तुमच्यासाठी करत असतं. डॉक्टर गारपे सारखा, राजीवजी सातव सारखा किंवा तुमच्या पाचपुतेंसारखा एखादा माणूस जबरदस्ती तुमच्या तोंडात पण कोंबेल एखादा घास, हे समाजसेवकांना फार कळ असते. असे नाही करत म्हणता तरी कर, ये बाबा ये कर, काहीतरी तू कर राजा, झाला पाहिजे, तू पुढे गेला पाहिजे. जसं काही याच्या घरच्या सगळ्या पोरींच्या सोयीपर्यंत त्याच्याशी लावायचे असतात. इतक्या काळजी समाजाची. एवढा करूनही तुमच्या तोंडात घास जरी कोंबला तरी तो चावणं कोणाचं काम आहे? तो गिळणं कोणाचं काम आहे? त्याचं रक्तात रूपांतर कुणी केलं पाहिजे? तुमचं शरीर बलदंड व्हायसाठी त्या प्रक्रिया तुम्हालाच कराव्या लागतील. त्याचप्रमाणे तुमची मानसिक प्रगती व्हायची असेल, तुमची आर्थिक प्रगती व्हायची असेल, तुमची शैक्षणिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर या मिळालेल्या सुविधांच्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या माझ्या हातात आहे. पोरगी 15 वर्षाची झाली, 14 वर्षाची झाली की लग्न लावून द्यायचं. पोरग शिको नाही शिको, त्याला कमवायची अक्कल येऊ नाही अक्कल येऊ, एकदाच लग्न लावून मोकळं होऊन जायचं. व्यसनं आमच्या दारात जनावर लावणीला बांधतात तशी बांधलेली परंपरा आमच्या असल्यासारख्या आम्ही या व्यसनांच्या आहारी घेत झालो. आता या ठिकाणी मिरवणूक आल्यावरती वाजवणं चालूच होतं, नाचणं चालूच होतं. नाचणं हा आमच्या संस्कृतीचा भाग असला तरी हे नाचणं जेव्हा विकृतीत परिवर्तित होतं तेव्हा समाजाची अधोगती होत असते. मी कधी नाचलं पाहिजे, मी कुणाच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे आणि कुणाच्या डोक्यावर पाय ठेवला पाहिजे हे माझं मला कळलं पाहिजे. याचं भान शिक्षणातून येत असतं मित्रांनो. ज्या माणसाचं मन, मनगट, मस्तिष्क, मेंदू हा ताठ असतो तो माणूस म्हणून जगण्यास या समाजात लायक असतो. म्हणून आम्हाला शिक्षण घ्यायचं असतं. शिकायचं म्हणजे अबकडही शिकलं म्हणजे शिक्षण. त्या शिक्षणावर माझा अजिबात विश्वास नाही. जे शिक्षण तुम्हाला तुमचं जगणं समृद्ध करतं. आता खासदार साहेबांनी खूप चांगली या ठिकाणी मुद्दा मांडला की स्वयंरोजगाराची आम्ही संधी निर्माण केली पाहिजे. माझी विनंती आहे खासदार साहेब आपल्याला देखील आणि आमदार साहेबांना देखील, या मुलांसाठी, आपल्या भागातल्या लोकांसाठी जेव्हा आपण स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करू तेव्हा यांच्यात बेसिक काय आहे, नेमकं काय दिलं म्हणजे हे लोक जास्त कौशल्याने करू शकतील याचा आम्ही शोध घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर मेळघाटात गेले असाल तर चिखलदऱ्याजवळ खास आदिवासींचा बांबू संशोधन प्रकल्प आहे. आज तिथे उत्पादित केलेल्या बांबूंच्या वस्तू परदेशात जातात. आदिवासी मूळ बांबूंवरती काम करणारी माणसं तिथल्या आदिवासींचं ते कौशल्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्यावरच प्रक्रिया करून उत्तमोत्तम मालाचं उत्पादन करून
परदेशात जातं आणि मग तो पैसा त्या भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत, आदिवासींपर्यंत जाऊन पोहोचतो. मग माझ्या भागातल्या माणसांच्या मूळ गरजा काय आहे हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. मला मूळ काय येतं, माझी मुलं काय करू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून आई वडिलांनी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. माझ्या मायमौल्यांना आणि माझ्या बांधवांना माझं सांगणं की तुम्ही ज्या पद्धतीने वागणार आहात, जिजाऊंनी स्वप्न बघितलं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, तेव्हा छत्रपती शिवराय स्वराज्याच्या दिशेने निघाले. 8 वर्षाच्या मुलांना काय कळतं स्वराज्य कशाला म्हणतात? आहे काय एखादा 8 वर्षाचं पोरग इथे उभं राहून बघा. आपल्या घरातला 8 वर्षाचा 10 वर्षाचा लेकरू बघा, त्या वयात स्वराज्याची शपथ एखादा मुलगा घेतो, कुठून कळतं त्याला? त्याची आई सांगत असते. आई वडील जी भाषा बोलतात, आई वडील जे विचार करतात, आई वडील जी वर्तणूक करतात, ती वर्तणूक आपली मुलं घेत असतात. म्हणून मुलांचं भविष्य, म्हणून मुलांचं तारुण्य हे सगळं आई वडिलांनी घडवायचं असतं. मी तुम्हाला छोटासा प्रश्न विचारते मित्रांनो, मला फक्त एवढं सांगा की पहिले बायकांशी बोलून घेते की तुम्हाला इथे बसलेल्या पैकी किती महिलांना त्यांच्या आईने हातात साडी घेऊन नेसणं शिकवलंय? आई शिकवते का कधी हातात साडी घेऊन बाई अशी नेस ग? आईचं बघून बघून आपण आपलं हे लंबा पदर एवढंच असतानाच्या मुलीला, आता मोठे झाले की मुलींना साड्या आवडत नाही, तो आमचं दुर्दैव. पण लहान असताना तिला साडीचं आकर्षण असतं, नेसायला लागते. पोळी कशी करायची कोणी शिकवतं का? चपाती करायला कशी पण कणिक मळ काही पण कर, पण पोळी शिकते ती, बरोबर आहे की नाही? ते जाऊ द्या. आपल्याकडची मुलं असतात, आपल्याकडची मुलं सुंदर सुंदर शिवे देतात की नाही? आमच्याकडे देतात बाबा नांदेडला, तुमच्याकडचं मला माहित नाही. गावात वाडी तांड्यात सुंदर शिवे देतात, लहान लहान लेकरं देतात. तुमच्या काळुंदुरी हिंगोलीमध्ये ट्युशन कोचिंग क्लासेस आहेत का? इथे सुंदर सुंदर शिव्या शिकवल्या जातील. आश्रमशाळा एखादी सुंदर शिव्यांचं कोचिंग आहे का? तरी आपले लोक पोरं सुंदर शिवे देतात. कुठून शिकत असतील? सगळ्या भच्या भाराकडीतल्या शिवे देतात लेकर, मस्त दाबून देतात. अगदी कुठून शिकत असतील? दारूचा गुत्ता कुठे आहे मुलाला कुठून कळत असेल? शाळा माहिती नाही होत पोरांना, वाचनालय माहित नसतात, मदिरालय पहिल्यांदा माहित असतं. तो रस्ता कोण दाखवतं? बापाच्या बोटाला धरून पोरांनी उत्कर्षाच्या मार्गाकडे जायचं की बापाच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांनी खड्ड्यात जाऊन पडायचं, हे बापाने आणि मायने ठरवायचं असतं. जी आई जिजाऊंचा हृदय ठेवते, जो बाप शहाजीचा हृदय ठेवतो, त्याच दाम्पत्याच्या पोटी छत्रपती शिवरायांसारखी मुलं जन्माला येतात. आम्हाला आवडतं शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे, बिरसा जन्माला यायला पाहिजे, पण माझ्याकडे नको. इकडे टारपेच्या घरात बरं आहे आपलं, तिकडे जाऊ देत. माझ्या घरात आपा बाबू बाल्या बाल्या बाल्याची बाली 4x4ची खोली, संपला आपला आयुष्य आहे की नाही? बस झालं बाबा. असं एवढंच 4x4चं कसं तरी चाललंय ना, 2 वेळेला खातोय ना, बस संपलं. काय करायचं? कशाला जायचं ते जयंतीला वगैरे? कशाला ते पुस्तकं वाचायचं? कशाला शिकायचं? आहे की नाही? बरं आपल्या अंधश्रद्धा. कुठे जा डॉक्टरकडे, इंजेक्शन घ्या, एखादा गंडा दोरा बांधता की नाही? गंडे दोरे घेऊन जाता की नाही पोरांना? नेता ना. गंडे दोऱ्याने जर लेकरं चांगली झाली असती, साप चावला की पहिल्यांदा डॉक्टरकडे गेलं पाहिजे, हे तुम्हाला माहित नाही का? सगळ्यांना माहित आहे. तरी पहिले गावातला भगत शोधायचा, लिंबाचा पाला उतरवायचा. उतरवता की नाही मला माहित नाही, पण सगळ्या महिला हसतात आहे, मान डोलवतात आहे, म्हणजे 100% हे होतं. आणि अशात ते माणूस मरून जातो किंवा कायमचं पंगुत्व येतं. पण इतक्या सगळ्या सुविधा येऊनही अजूनही आम्ही अंधश्रद्धेच्या बाहेरून निघत नसेल, अजूनही आम्ही व्यसनांच्या बाहेर निघत नसेल, तर मग खरोखर आम्ही बिरसा मुंडाच्या जयंती करण्याच्या लायकीचे आहोत का? जर अजूनही मला या महाराष्ट्राच्या भूमीवर राहत असताना माझं जगणं माणसासारखं जगत येत नसेल, तर मी आजही छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायच्या लायकीची आहे का? निवडणुका आल्या म्हणजे मला तर खरोखर दोघं इथे बसलेले पक्षाची माणसं आहेत, माझा नवरा देखील आमदार आहे, पण तरी सुद्धा मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करते की अर्धे अधिक व्यसनं ही तुमच्या निवडणुकांच्या कार्यकाळात लोकांना लागतात. हे आम्ही मानलं पाहिजे. या दृष्टीने कुठेतरी आम्ही करणं काम गरजेचं आहे. क्या बात आहे म्हणणं आपल्याला चांगलं वाटतंय, पण जेव्हा देतोय तेव्हा घेताना कसं बरं वाटतंय? प्रश्न फक्त राजकीय लोकांकडे बोट दाखवून चालत नाही. एक बोट जेव्हा आपण राजकीय लोकांकडे दाखवत असतो तेव्हा तब्बल 4 बोट आपल्याकडे असतात. आपण आपली